ट्रम्पच्या इशारावर पंतप्रधान मोदींनी शरणागती पत्करली. काँग्रेस कधीच असं करत नाही. पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा भाजपा आणि आरएसएसवर हल्ला. धनंजय मुंडेंवरील आरोपांप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची चौकशी होणार. मुंबई लाचलुचपत विभागाकडून अंजली दमानी यांना चौकशीबाबत पत्र. कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4,000वर. केरळमध्ये सर्वाधिक 1,416 कोविड रुग्ण, तर राज्यात 494 कोविड सक्रिय रुग्ण. राज्य सरकारकडून वारकऱ्यांची निराशा. पालख्यांचं 20,000 रुपये अनुदान यंदा नाही. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं अनुदान. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5ही टोल माफ. 2029 पर्यंत टोल माफीचा कालावधी वाढवला. स्कूल बस आणि एसटीलाही सवलत. सरकारचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवमतदारांची मतदानाची संधी हुकण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीतीलच मतदार यादी वापरण्याची चिन्ह. सूत्रांची माहिती. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. ईशान्य भारतात पुराचे 34 बळी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीमला मुसळधार पावसाचा फटका. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं उंचावला IPL 2025चा चषक. अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर 6 धावा राखत दणदणीत विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.